विशाखाताई असेल, त्याच्यानंतर विनयाताई, ज्यांना आपण दयाताई आणि आत्ता म्हणून संबोधायचो. 5 अपत्य, 1 अपत्य बाबांचं निघून गेलं. खडतर परिश्रम करत असताना त्या काळामध्ये 7वी म्हणजे मॅट्रिकचं शिक्षण होतं. 7वीला जास्तीत जास्त 8 ते 9 विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी ठाण्याला आपल्याला जावं लागायचं. त्या काळामध्ये बाबा 7वी उत्तीर्ण झालेले आहेत. म्हणजे आपण जर शैक्षणिक पातळीवर जर बाबांचा विचार जर केला तर ते सुद्धा उच्च ध्येयाने प्रेरित होऊन आपल्या मुलांना सुद्धा त्याच वृत्तीने किंवा त्याच प्रवृत्तीच्या मार्गावर मुलांनाच उत्तम शिक्षण दिलं, मुलांना चांगलं घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज बाबा जन्माला आले, जन्माला येऊन बाबांनी जीवनाचं सार्थक स्वतःचं तर केलं, परंतु जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी शिकवावे आणि शहाणे करून सोडावे. सकळ जन अनेक प्रकारच्या श्रद्धांजल्या होणारच आहेत. श्रद्धा इथे श्रद्धा, बाबांविषयी असणारी श्रद्धा त्या श्रद्धांजलीच्या माध्यमातून प्रत्येक जण व्यक्त जर करणारच आहे. शेवटच्या 10 मिनिटांमध्ये मी बाबांचं जीवनचरित्र प्रतिपादन करण्याचा प्रयत्न करणार आहे. बाबांनी ज्याप्रमाणे परमार्थ केला, ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरीचा उपदेश अर्जुनाला आहे, अर्जुनाला उपदेश करत असताना प्रभू परमात्मा सांगतात, हे अर्जुना, तू सर्वसामान्य नाही, तू घाबरू नकोस. तू का हातातलं गांडीव हातातून खाली सोडलंस? युद्धाला का प्रवृत्त होत नाही? तू हा संग्राम हरू जिंकला, निवांत कवचाचा फेडला आणि पाडवा तू केला गंधर्वाचा. तू काय सर्वसामान्य आहे का? तुला युद्ध करावं लागेल. अर्जुन म्हणजे जीव. जीवाला श्रीकृष्ण भगवंत आत्मस्वरूप असणारे चालना देतात. 10 इंद्रियांचा दशरथ आहे, 11वं मन ध्वजस्तंभावर आहे, त्याचं नाव आहे मारुती. याच्यामध्ये एक आहे, त्याला 100 पोरं आहेत, त्याचं नाव आहे धूर्तराष्ट्र. धूर्तराष्ट्र या शब्दाचा अर्थ स्वार्थी वृत्ती ज्याच्याकडे आहे तो तुमच्या आमच्या समाजामध्ये धूर्त आहे. त्याला 100 पुत्र आहेत. ही 100 पुत्र जरी असली, 5 पांडव आहेत, परंतु 5 पांडवांकडे एक प्रभू परमात्मा आहे, विजय निश्चित आहे. यत्र धनुर्धरा तत्र विजय निश्चित आहे. ज्याच्या बरोबर देव आहे त्याचा विजय निश्चित आहे. आणि तेच माझ्या बाबांनी केलं. जन्माला आले, कबीर महाराज म्हणतात, जब हम पैदा हुए हम रोए जग हसे, अब ऐसी करणी करे का हम हसे और जग रोए. जीवन जगत असताना खडतर तपश्चर्या, प्रवास फार मोठा आहे. दुरुनी आलो मी गा, दुःख झाले दारुण, दुरुनी आलो मी गा, यावया येथवरे होते हेचे कारण, यावया येथवरे दुर्लभ संत भेटे, पायी झाले दर्शन दुर्लभ संत भेटे, विनवितो तुका संता दोन्ही कर जोडून. दुरून आलो, रावगाव नाही, माल्यड नाही, जडई नाही, आलं का लक्षात? लाप नाही, भिवंडी नाही, सोनावलो नाही, नडगाव नाही, कळम नाही. ही आमच्या समाजाची माझ्यावर प्रेम आहे. आणि ह्या कुंभार समाजाचे जवळ मला वाटतं 90% पुढे कार्यक्रम माझ्याकडे येतात. आणि हे कार्यक्रम येण्याचं एकमेव कारण ह्या समाजाने मला जवळ घेतलेलं आहे. म्हणून हा समाज खरोखरच मातीसारखा निर्मल आहे, आपल्याला कळालं नाही. ज्ञानोबा जन्माला आले, तुकोबा जन्माला आले, त्यावेळेस लोकांनी झोळीमध्ये चिखल टाकला आणि आता फेऱ्या मारतात. तसं माझं बाबा जिवंत असताना काही भांडगुलांनी त्रास दिलाच असेल ना. आता तुम्ही प्रवचनामध्ये येता, हरिपाठामध्ये येता, कीर्तनामध्ये येता, नवे माईक घेऊन तुम्ही बाबांविषयी श्रद्धांजली देतात. नाही, बाबांचा माझ्या स्थूलदेह गेलेला आहे. लिंग कारण महाकारण 4 देह शिल्लक आहेत, तुम्हाला पाहतायत, लक्षात ठेवा. वाटतंय तेवढं सोपं नाही. बरेच कीर्तनकार प्रवचनकार काल परवा जन्माला आले आणि ते म्हणतात बाबांना येत नाही, ते आम्हाला येतंय. नका रे बोलू, नका बोलू बाबांनो. किती त्रास द्याल? अनेक प्रकारचा त्रास जीवानी सहन केलेला आहे. जो सहन करतो तोच देव होतो, एवढं लक्षात ठेवा. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव येत नाही. तुम्ही मला सांगा, आपण सर्वजण रावणाला बोलतो, अरे रावणच नसता तर रामाला किंमत काय होती? विरोधक हवेत, लक्षात ठेवा, विरोधक हवेत. ज्याप्रमाणे चांगल्या रस्त्याला गतिरोधक, तसे चांगल्या माणसाला सुद्धा प्रतिरोधक आहेतच. त्रास कोणाला होतो? आंबराई बहरलेली आहे, ज्या झाडांना फळच नाही त्याच्यावर दगड मारणारे किती आहेत?
फळं आल्यावरच दगड मारले जातात. त्रास कोणाला होतो? काय माझ्या ज्ञानेश्वरांचं चुकलं होतं? काय माझ्या तुकोबारायांचं चुकलं होतं? कवित्व करणारे ज्ञानदान करताना सांगतात का तुकाराम बाबा एवढे साधे होते, एवढे साधे होते का त्यांनी उसाची मोळी घेऊन यावी, येता येता उसाचे एक एक चिपाड मुलांनी रस्त्यामध्ये खावं आणि उरलेलं एक दांडकं घेऊन घरी आल्यानंतर आवलीने त्यांच्या पाटणावर ते दांडकं मारलं, त्याचे 3 तुकडे झाले आणि तुकाराम बाबा म्हणाले असं बोलू नका रे. मराठ्याची जी स्त्री आहे, जी पतीसाठी स्वतः उपाशी असणाऱ्या पतीसाठी घरामध्ये काही नसताना अन्नाची भाकरी घेऊन जाते, तिच्या पायामधला काटा प्रभू परमात्म्याने काढावा आणि तिला जर तुम्ही अशी जर म्हणत असाल तर हे चुकीचे वाक्य आहे, असं कुठेही लिहिलेलं नाही. विचार करून, शब्द हेच हत्यार आहे. बाबांनी कोणालाही विरोध केला नाही. बाबांचं म्हणणं एकच, समर्पिली वाणी पांडुरंग घेतो धनी. ही वाणी आहे, ही समर्पित केलेली आहे, तन मन धन सद्गुरु कृष्णा अर्पण केलेलं आहे. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. आता मला एकच उपकार करायचे आहेत. बाबा नेहमी म्हणायचे, नाम गाऊ नाम घेऊ नाम विठोबाला वाहू. बाबांचं नेहमी दृष्टांत असायचं. कबीर महाराज रस्त्यामध्ये जायचे, जात असताना कबीर महाराजांना कुत्र्याने काटलेलं आहे, रक्ताची धार लागलेली आहे. कबीर महाराजांना लोक सांगतात, कबीरा कबीरा कुत्ते ने आपको काटा है. कबीर महाराज म्हणतात, कुत्त्या जाण्यावर चमडी जाणे. ऐकतायत ना तुम्ही? आजही लोक बोलली बाबांच्या अंगाला सूज आली, मग परमार्थ करून फायदा काय? आता ऐकूनच घ्या, सण करायला शिका. बोललेत ना तुम्ही? काय बोलले? बाबांच्या अंगाला सूज आली. अंग म्हणजे बाबा होते का? शरीर म्हणजे बाबा होते का? तैसे येण्याची शरीर आहे. अरे शरीर आलेलं आहे आणि शरीर जाणार आहे. इसत नधन की कोणसी बड़ाई, देखत नहीं नो में मिट्टी मिलाई. हाड़ जले जैसी लकड़ी की मोली, बाल जले जैसी घास की मोली. इसत नधन की. अरे शरीराची बड़ाई करू नका. देह जाईल याशी काळबा खाईल. रात्री महाराजांनी एकनाथ महाराजांच्या हरिपाठामधला अभंग घेतला होता. परिमळ गेली ओस फुलं देती, आयुष्य शेवटी देह तैसा. बाबांनी सांगितलं पण गर्भित भाग सांगितला. गर्भित भाग सांगता सांगता ऐकणारे झोपून गेले. आलं का लक्षात? तुका म्हणे ते पाहिजे